नमस्कार मित्रांनो, माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, बियाणे अनुदान योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024साठी गहू, हरभरा, करडई, मोहरी, जवस या पिकासाठी प्रमाणित बियाण्याचे वितरण यासाठी 50% अनुदान, पीक प्रात्यक्षिक यासाठी 100% अनुदान यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गहू, हरभरा या पिकासाठी MyDBT.Maharashtra.gov या पोर्टलवर घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरवर यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचा मोबाईल हा लँडस्केप मोडमध्ये ठेवायचा आहे. मित्रांनो, येथे तुम्हाला MyDBT.Maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता. या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो, येथे तुम्हाला 2 पर्याय दिसतील. एक वापरकर्ता ID आणि दुसरा आधार क्रमांक. या 2 पर्यायाद्वारे तुम्ही येथे लॉग इन करू शकता. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत MyDBT पोर्टलवर आपलं यूजर ID आणि पासवर्ड बनवलेलं तर MyDBT पोर्टलवर यूजर ID आणि पासवर्ड कशाप्रकारे बनवायचा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर या अगोदरच आलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही MyDBT पोर्टलवर यूजर ID आणि पासवर्ड बनवू शकता. मित्रांनो, येथे मी आता वापरकर्ता ID या पर्यायाने लॉग इन करणार. मित्रांनो, येथे तुमचा यूजर ID टाकून घ्या. त्यानंतर येथे तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड येथे टाकून घ्या. त्यानंतर हा कॅप्चा कोड जसा असेल तसा येथे टाकून घ्या. मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही आधार क्रमांक टाकून सुद्धा लॉग इन करू शकता. त्यानंतर येथे लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, येथे लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे डॅशबोर्ड येईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला येथे अर्ज करा अशा प्रकारचा पर्याय दिसत आहे. येथे अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला येथे बियाणे, औषधे व खते अशा प्रकारचा पर्याय दिसत आहे. बियाणे, औषधे व खते या पर्यायासमोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही नोंदणी करते वेळेस जो तालुका, गाव आणि तुमचा शेतीचा गट नंबर टाकलेला असेल तो तुम्हाला येथे दिसेल. ते तुम्हाला परत टाकण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला नवीन गट नंबर ॲड करायचा असेल तर तुम्ही प्रोफाईल एडिट करून तुम्हाला येथे नवीन गट नंबर ॲड करता येतो. त्यानंतर मित्रांनो, येथे बाब निवडा यामध्ये बियाणे या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर पीक निवडा यामध्ये तुम्हाला ज्या पिकासाठी अर्ज करायचा आहे ते पीक येथे निवडून घ्या. त्यानंतर अनुदान हवे असलेली बाब यामध्ये मित्रांनो, तुम्ही जर प्रमाणित बियाण्याचे वितरण असे निवडले तर तुम्हाला त्या बियाण्यावर 50% हे अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पीक प्रात्यक्षिक या पर्यायाची निवड केली तर तुम्हाला 100% अनुदानावर 1 बॅग बियाणे तुम्हाला मिळणार आहे. मी येथे प्रमाणित बियाण्याचे वितरण हा पर्याय निवडत आहे. त्यानंतर मित्रांनो, वाण निवडा या पर्यायामध्ये तुम्हाला जे वाण हवे असेल ते तुम्ही येथे निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता कुपा, जॅकी 9218, दिग्विजय, विजय, विराट अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला यापैकी ज्या वाणाची निवड करायची आहे ते वाण तुम्ही येथे निवडून घ्या. त्यानंतर तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ते येथे दाखवण्यात येईल. त्या क्षेत्रफळानुसार तुम्ही येथे अर्ज करू शकता. मित्रांनो, येथे तुम्ही जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत अर्ज करू शकता. येथे तुमचे जेवढे क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार येथे पर्याय निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही येथे बघू शकता मी 2 हेक्टरची निवड केलेली आहे. यामध्ये 2 हेक्टरसाठी 150 किलो म्हणजेच 1.5 क्विंटल बियाणे मला मिळणार आहे. त्यानंतर आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्य वाण उपलब्ध करून दिले जाईल अशा प्रकारचा पर्याय येथे दिसत आहे. येथे क्लिक करा.
त्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे विंडो येईल. येथे तुम्हाला जर परत अर्ज करायचा असेल, तुमचे दुसरे क्षेत्र असेल किंवा गट नंबर असेल, तर येथे यस या पर्यायावर क्लिक करून तुम्ही दुसऱ्या क्षेत्रासाठी अर्ज करू शकता. अन्यथा येथे नो या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, येथे परत तुम्ही होम पेजवर याल. येथे तुम्हाला अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, येथे पहा या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, पहा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या अगोदर किंवा आता केलेले या वर्षामधील सर्व अर्ज तुम्हाला येथे दिसतील. येथे तुम्हाला या अर्जासाठी प्राधान्यक्रम निवडायचा आहे. येथे प्राधान्यक्रम निवडून घ्या. त्यानंतर या चेक बॉक्सवर क्लिक करून घ्या आणि अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा. मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला एका आर्थिक वर्षामध्ये फक्त एकदाच अर्जाचे पेमेंट करायचे आहे. तुम्ही जर या अगोदर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला परत पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, तुम्ही जर या अगोदर अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला ₹23.60 पेमेंट करायचे आहे. त्यानंतर तुमचा अर्ज सादर केला जाईल. मित्रांनो, तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला येथे मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायामध्ये येऊन तुम्ही अर्ज केलेल्या घटकाची तुम्ही येथे पोचपावती काढू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर गहू, हरभरा या पिकाच्या बियाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.